नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा येथे RTI माहितीत कथित चुकीची माहिती। केंद्रप्रमुखांवर चौकशीची मागणी, कारवाई न झाल्याने आत्माराम सोनुने यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू। बुलढाणा माहितीच्या अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीत कथित चुकीची व अपूर्ण माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप करत आत्माराम उत्तमराव सोनुने यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार निवेदन दिले आहे। संबंधित केंद्रप्रमुखांच्या कामकाजाची चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। यापूर्वीही तक्रारी करून आंदोलन करण्यात आले, मात्र ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। कारवाई न झाल्याने आज ऑगस्ट 14 रोजीपासून आत्माराम सोनुने यांनी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्यता समोर आणावी आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। राणा चांडोल तालुका जिल्हा बुलढाणा। मी सामाजिक कार्यकर्ता आहे, तसंच दैनिक सामनाचा पत्रकार। 1988 पासून दैनिक सामनाचं काम करतो आणि 1972 पासून शांतता कमिटीचे सदस्य आहे। पण 2024 मध्ये आपला बुलढाणा तालुका हा दुष्काळग्रस्त असल्यामुळे मला ते माहीत झाले की आपला बुलढाणा तालुका हा दुष्काळग्रस्त आहे। तर मी शाळेवर केंद्रप्रमुखांना माहिती टाकली। 10 केंद्रप्रमुख हे आपल्या या बुलढाणा तालुक्यामध्ये 10 केंद्रप्रमुखांना माहिती टाकली। त्यांना मला माहिती तर दिलीच नाही। पण माझ्या बाबाचं नाव आहे उत्तमराव आहे, माझं नाव आत्माराम उत्तमराव सोनुने आहे, माझ्या बाबाचं नाव उत्तमराव आहे। तर यांनी काय केलं, ते 8 केंद्रप्रमुख आहे, यांना माहिती तर दिलीच नाही। पण माझ्या बाबाचं नाव त्यांनी म्हणजे नामदेव ठेवलं आणि वेळोवेळी माझ्या घरी येणे, मला धमक्या देणे, उपोषणाला करून बसतो, रिकामे चाळी करतो का, तुला मारून टाकू, अमुक करून। मी 26 जानेवारीलाही उपोषणाला बसलो होतो, तरी मला न्याय नाही। नंतर मी 15 एप्रिलही उपोषणाला बसलो, तरी मला न्याय नाही। 15 एप्रिलला न्यायाला भेटलो, आम्हाला कोणी पाहिलं बी नाही, काही नाही। आता बी आम्ही 14 ऑगस्टची यावतीचं साधून उपोषणचा अर्ज दिला पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, दादाभाऊ भोसेला। पण तरी यांनी कोणतं पत्र यावर केला नाही की बा उपोषणाला बसू नका, की आम्ही तुमच्या काय जे मागण्या ते मान्य करतो, कोणताच पत्र यावर नाही केला। तुमची मागणी काय, मुख्य मागणी काय? आमची मुख्य मागणी की बा यांनी ती माहितीचा आम्हाला माहिती द्यायला पाहिजे। 2 महिन्याची जी काय माहिती ती माहिती जास्त नाही, क्वेश्चनआवरची माहिती होती ती, क्वेश्चनआवरची माहिती दिली पाहिजे। आणि आमच्या बापाचा नावाचा उल्लेख हा चुकीचा का केला? तुम्ही शिक्षक आहे ना, शिक्षक असताना तुम्ही एक नाही 8 जणांनी माझ्या बापाचं नावाचं हे केलं, चुकीचा उल्लेख केला। ही आम्हाला न्याय भेटावा हीच आमची नम्र विनंती आहे। प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? प्रशासन आमची हीच मागणी आहे की बा मला न्याय भेटला पाहिजे। संबंधित हेडमास्तर व मुख्याध्यापकावर कारवाई झाली पाहिजे का? त्यांनी निलंबित झाले पाहिजे, त्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे त्यांची। फार मगरूर आहे ते। आणि काही म्हणता बा आम्ही आता रिटायर झालो, आमचं काही करू शकत नाही, कोणी काही नाही। तरी मी ज्यावेळेस 15 एप्रिलला मी उपोषणाला बसलो होतो, तर 16 तारखेला मला ते मारायला आले होते। पण मी पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यामुळं ते काय झालं, त्यावेळेस पोलिसांची गाडी आली अचानक आणि आपले डुकरे साहेब आहे यांचे पोलीस स्टेशनचे फार मी त्यांचे उपकार मानतो आणि त्यांचे आभारही मानतो। जर ती गाडी नसते आली तर माझं काहीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं, मला मारून टाकल्याशिवाय राहिले नसते ते। तर फक्त मला न्याय मिळाला पाहिजे। आणि मला माहिती आहे आपले देवरे साहेब आहे, हे बुलढाण्यातच होते पहिले आणि आताही आले। पालक म्हणजे कसं आहे, सर्वांचे मायबाप असते ते, आणि पालक आपले हे देवरे साहेब मला न्याय देतील अशी माझी ही नम्र विनंती।